हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशं मालन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल प्रस्तुत नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 26 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता, जो कोणता दोन्ही मार्ग जे आहेत त्या दोन्ही मार्गातला चांगले कोणकोणते मार्ग आहेत हे तू ठरव, असं भगवंत शेवटच्या या ओळीमध्ये बोलतात। तर एक ब्रह्मत्वा जायची आणि एक पुनरावृत्ती यायची। एकानं ब्रह्मत्वाला पोचलं जातं, दुसऱ्याला पुनरावृत्ती आहे। त्यामुळे पुनरावृत्ती कशानं होते आणि ब्रह्मत्व कशानं प्राप्त होतं याचा विचार तू केलास तरी चालेल, पण विचार जर केला तरी दैवगत्या जो आहे जे देहांती जेणे, पण हे जे आहे दैवशात ज्याला जो मार्ग प्राप्त होईल त्यालाच ती गती मिळते। परत या ठिकाणी दैवाचा प्रश्न, प्रारब्धाचा प्रश्न आणून ठेवलेला आहे। त्यामुळं कारण हे दोन्ही मार्ग म्हणजे काय ज्ञानमार्ग नाही, ही क्रममुक्तीचा विचार आहे, जीवनमुक्तीचा विचार नाही। जीवनमुक्तीचा जेव्हा आणि मोक्षाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा विचार केला जातो तेव्हा त्या ठिकाणी क्रममुक्ती ही नसतेच, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरी गोष्ट, ती गोष्ट ब्रह्मज्ञान हे प्रारब्धावर अवलंबून नसतं, कारण प्रारब्ध झालं तर ब्रह्मज्ञान ही संपून जाईल आणि परत जन्माला यावं लागेल, असा मुद्दा मांडलेला आहे, अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे। देहाला प्रारब्ध असतं, त्यामुळे देह असेपर्यंत, प्रारब्ध असेपर्यंत देह टिकतो। आणि जर देह प्रारब्धानं जर ज्ञान मिळत असतं तर प्रारब्ध संपल्यावर जसा देह पडतो तसं प्रारब्ध संपल्यानंतर ज्ञान सुद्धा संपेल किंवा ज्ञान मिळाल्यानंतर देह पडेल। हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, विचार करण्यासारखा मुद्दा आहे की ज्ञान मिळाल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध जर संपणार असेल तर म्हणून ज्ञानानं प्रारब्ध जात नाही आणि प्रारब्धानं ज्ञान होत नाही। ही शेवटची उभी आपल्याला सांगते, दैवशामध्ये यातला कुठला तरी मार्ग तुला सापडेल, हा काय ब्रह्मज्ञानाचा मार्ग नाही। दोन्ही शुक्र मार्ग असू दे, कृष्ण मार्ग असू दे, हे सगळे आपल्या पुण्याईवर अवलंबून असतात, आपल्या प्रारब्धावर, आपल्या पूर्व कर्मावर अवलंबून असतात। ज्या दिवशी देह पडायचा, हे कोणत्या दिवशी देह पडणार हे अगोदर ठरलेलं असतं। सावध हो म्हणतात भगवंत, सावध हो। मग सांगण्याचा उद्देश मुख्य काय आहे तर उत्तरायणाचं, शुक्ल पक्षाचं, दिवसाचं महात्म्य सांगितलेलं आहे। त्या काळात जर देह पडला, कशानं? दैववशात जर देह पडला तर खरंच तू हळूहळू क्रममुक्तीच्या द्वारे सूर्यमार्गानं ऊर्ध्वगामी जाऊन क्रममुक्तीच्या द्वारे तुला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल। परंतु तू जर चांद्रमार्गामध्ये पडलास तर या काळ्याकुट्ट अज्ञान अंधकाराच्या प्रदेशामध्ये, धुरांच्या लोटामध्ये तुझी सगळी प्राणशक्ती, तुझी ज्ञानशक्ती मावळून जाईल, तुझ्या चेतनेचा दिवा विझून जाईल आणि त्यामुळे तुला तो मार्ग मिळणार नाही। चंद्रलोकातून परत तुला मृत्यूलोकामध्ये यावं लागेल पुण्य संपल्यानंतर। या दोन्ही मार्गाचा विचार मागच्या श्लोकामध्ये माऊलीने 26 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे। म्हणून यातलं काहीतरी चांगलं ओळख। अमृत ओळखलं, अमृत काय टाकेल काय सोडून? अमृत आणि विष ज्यानं दोन्हीची ओळख करून घेतली तो अमृत का टाकेल, हा विचार सांगितलेला आहे। त्यामुळे तू चांगलाच विचार कर आणि एकदा ओळखून जर घेतलंस तर या संसारालाही ओळख आणि परमार्थालाही ओळख, मायेलाही ओळख आणि ईश्वरालाही ओळख। ईश्वराची माया आहे हे समजून घे। मायेच्या प्रांतात गटांगळ्या खायच्या,
की ईश्वराच्या प्रांतामध्ये आनंदाचे भोग घ्यायचे हे तू ठरव, असं माऊलींनी शेवट केलेला आहे या ओव्यांचा करताना, या 26 नंबरच्या श्लोकाचा शेवट करताना. तव एक ब्रह्मत्वा जाईजे अनेक पुनरावृत्ती येजे परी दैव त्या जो लाईजे देहांती जेने. जे सायास देखुनी मोठे आता कैसे निपा एक वेळ पिटे म्हणून योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. तुला एवढ्या सगळ्या कष्टाचं निष्फळता व्हायला नको पाहिजे ना, म्हणून तुला दोन्ही मार्गाची माहिती दिली असे माऊली सांगतात. तुझं तू ठरव आता, हित आणि अहित, कल्याण कशात आहे, अकल्याण कशामध्ये आहे, तुझं अधोगती कशामध्ये आहे आणि प्रगती कशामध्ये आहे, याची तुझी तू विवेकाने जाण. परंतु शेवटी म्हणतात हे ब्रह्मत्व जायचे की पुनरावृत्ती यायचे, या दोन्ही गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहेत. जर प्रारब्धावर अवलंबून असतील तर त्याचा किती विचार करावा, हा मुद्दा परत आपल्या समोर प्रश्न ठेवलेला आहे माऊलींनी. आता पुढील श्लोकामध्ये ते सांगतात की त्याच दृष्टीनं हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी जर आहे तो मोहात पडत नाही. म्हणून अर्जुना तू काय हो, योगी हो. मागच्या वेळा सुद्धा हा संदेश दिलेला आहे 6व्या अध्यायामध्ये, तू योगी भव. आता योगी म्हणजे दोन मार्ग जाणणारा जो आहे, म्हणतात बघा, नैते श्रुती पार्थ जानन्य योगी मुह्यती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. दोन मार्ग जाणणारा कोणताही ज्ञानयोगी मोहाला प्राप्त होत नाही. मुह्यती कश्चन, कधीच प्राप्त होत नाही. म्हणून पृथापुत्रा अर्जुना तस्मात सर्वेषु कालेषु, म्हणून सर्वेषु कालेषु, सर्व कालामध्ये योगयुक्तो, ज्ञान योगयुक्त हो. तू ज्ञानीच हो. तुला या दोन्ही मार्गाचा विचार मी सांगितलेला आहे, पण दोन्ही मार्ग जो जाणणार आहे तो त्या कृष्ण मार्गाला आणि शुक्ल मार्गाच्या मोहात पडत नाही. मग काय करतो, तिसराच मार्ग निवडतो. त्या तिसऱ्या मार्गाची व्याप्ती जो आहे त्याचा 27 आणि 28 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत आणि माऊली त्याचं विस्तारानं माहिती सांगणार आहेत की दोन मार्गाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय आहे. म्हणून या मोहात ते पडत नाहीत आणि पडू नकोस. तू ज्ञानयुक्त हो. तू ज्ञानाला जाणून घे, मोक्षाला जाणून घे, भगवंताला जाणून घे. या नको त्या फंदात पडू नकोस. या मायेला संपवीन मी आणि मायेच्या पलीकडे जाईन मी, काहीतरी उपासना मार्ग कर्म मार्ग अवलंबेन आणि यांना सगळ्यांना जिंकून घेईल, हा भ्रम तू टाकून दे. कारण भगवंतालाच प्राप्त केल्याशिवाय या कुठल्याही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे प्रतिबंध संपत नाहीत. आणि म्हणून माऊली बोलतात बघा, ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय काय पावे देह तिजुनी वस्तू व्हावे मार्गेच की. काय म्हणतात माऊली बघा, जीवन मुक्त अवस्थेमध्ये काय म्हणतात, त्यावेळी भगवान म्हणाले अर्जुना हे काही बरोबर नाही. तेवी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे, कारण देहावसानी अकस्मात कोणता मार्ग प्राप्त होईल, काय परिस्थिती भयंकर त्या काळात असते, गोंधळलेली स्थिती असते मृत्यूच्या समयी. आणि अशा मृत्यूच्या समयामध्ये कोणता मार्ग अकस्मात प्राप्त होईल हे मनुष्याच्या स्वाधीन नाही. हे सगळं अनिश्चित आहे, हे परावलंबी आहे. शिवाय ब्रह्म होण्याकरता या अर्चनादी मार्गाने जावे लागते आणि देहाचा त्याग करून ब्रह्म व्हावे लागते. अर्थात देह राहून ब्रह्म होता येत नाही. ही अडचण अर्चनादी मार्गात देखील आहेच. बघा, मृत्यू पावल्याशिवाय अर्चितादी मार्गाने जाता येत नाही किंवा चंद्र किंवा कृष्ण मार्गाने जाता येत नाही. मुद्दा आहे की नाही. मग त्यामध्ये कर्ममुक्ती आहे की आणखीन चंद्रलोक आहे, काय विचार करण्याचा अर्थच नाही. मला आनंद भोगता आला नाही ना मुक्तीचा, कारण मेल्यानंतर परत मार्गाची गती सुरू होते. मी कुठला आनंद भोगणार आहे, भोगताच येणार नाही. आनंद भोगायचा असेल तर मृत्यूपूर्वी त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे देह राहून सुद्धा ब्रह्म होता येत नाही, ही अडचण या अर्चिरादी मार्गामध्ये आहेच. कारण मार्गाने काय म्हणलेलं आहे, ब्रह्म होण्याकरता या अर्चिरादी मार्गाने जावे लागते आणि देहाचा त्याग करूनच ब्रह्म व्हावे लागते. झाला ब्रह्म, क्रममुक्तीद्वारे ब्रह्म जाणून घेतलं. पण कसं, तर या देहाचा त्याग करून
इथं वर्णन काय केलंय, येथे मोक्ष असे ऐता श्रवणा माझी, खोलिये पारुनी निजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. वर्णन माऊली 12व्या अध्यायामध्ये करतात. असं काय आहे का? म्हणून जीवनमुक्त अवस्थेमध्ये या दोन्ही मार्गाचं महत्व राहत नाही. जीवनमुक्ती ही देहांत्याच्या पूर्वीची असते. आणि आत्ता वर्णन जे 2 मार्गाचं जे केलं भगवद्गीतेनं, ज्ञानेश्वरीनं, ते 2 मार्ग कोणते आहेत? मृत्यूच्या समयीचे आहेत. म्हणूनच 2 मार्ग वर्णन करताना म्हणलेले आहेत की जेव्हा शुक्ल पक्ष असतो, उत्तरायण असतं, दिवसाची वेळ असते, अग्निज्योती असते, त्यामुळे प्रखर प्रकाश असतो. अशा प्रकाशमय स्थितीमध्ये मृत्यू पावल्यानंतर दुसरा कृष्ण पक्ष आहे, दक्षिणायन आहे, रात्रीची वेळ आहे आणि सगळा धूर आहे अज्ञानाचा. म्हणजे त्यावेळी म्हणजे मृत्यूच्याच वेळी, म्हणजे मला जो चंद्रलोक मिळणार आहे किंवा मला क्रममुक्तीची मिळणार आहे, दोन्ही मार्गातल्यापैकी कुठल्या तरी मार्गानं, ती मृत्यूनंतरची गोष्ट आहे. ह्यात जीवांनी जीवनमुक्तीची गोष्ट सांगितलेली नाही. त्यामुळे जीवनमुक्तीचा विचार इथे केला पाहिजे. आपल्या जेव्हा इच्छा संपतात आणि इच्छा संपल्यानंतर सुद्धा देह शिल्लक राहतो, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. सगळ्या वासनेचा क्षय झालेला असतो, सगळ्या कामना लयात गेलेल्या असतात, विषय नारायण स्वरूप झालेले असतात. त्यामुळे विषय हे फक्त अदृष्ट रूपानं भोगणं सुरू असतं. त्यावेळी त्या स्थितीला जीवनमुक्ती म्हणतात. आणि इच्छा जवळ ठेवून जर देहाची क्रियाशक्ती जी आहे, ज्याला प्राणशक्ती आपण म्हणतो, ही प्राणशक्ती जर संपणारच असते. प्राणशक्ती काही राहत नाही. आणि प्राणशक्ती संपून जर त्याला जाणं होत असेल तर त्याला मृत्यू म्हणतात. म्हणजे इच्छा ठेवून जाणं याला मृत्यू म्हणतात. आणि इच्छा संपवून जिवंत राहणं याला जीवनमुक्ती म्हणतात. मग ह्यातला चांगला सुखाचा मार्ग कोणता? तर जीवनमुक्तीचा, सुखाचा आणि सुखरूपतेचा, ज्ञानरूपतेचा मार्ग आहे. कारण क्रियाशक्ती किंवा प्राणशक्ती ज्याला आपण म्हणतो ती संपणारच आहे. पण राहता राहिली इच्छाशक्ती जी आहे, ती इच्छाशक्ती आणि प्राणशक्ती या दोन्हीचा विचार केला पाहिजे. म्हणजे इच्छाशक्ती संपावी आणि प्राणशक्ती राहावी, ह्याला भूषणावं असते. हे भूषण मानले जातं परमार्थातलं. पण आपण त्याचा विचार कधी करतो का? प्राणशक्ती आवरण्याचा आणि सावरण्याचा का प्रयत्न करतो आपण? करण्याची गरज तरी काय आहे? कारण प्राणशक्ती ही शरीरावरती अवलंबून आहे आणि शरीर हे प्रारब्धावरती अवलंबून आहे. त्यामुळे प्रारब्ध संपलं की शरीर आणि प्राणशक्ती जाणार आहे. मी ती थोपवून सुद्धा थोपवता येणार नाही. आता मला राहता राहिलं स्वातंत्र्य जे आहे, ते स्वातंत्र्य कुठं आहे माहिती आहे? माझ्या इच्छा आणि कामनाने आसक्ती संपवण्यामध्ये माझं स्वातंत्र्य आहे. जीवाला शास्त्राने भगवंतानी स्वातंत्र्य देऊन ठेवलंय. तू तुझ्या इच्छा संपव आणि आनंदात राहा. तू तुझी आसक्ती घालवून टाक आणि मुक्तीचा अनुभव घेत राहा. आसक्ती गेली की भक्तीचा अनुभव या लागतो. आणि भक्त काही मागत नाही, तो सुखी असतो, तो सुखरूप असतो. सुखी नव्हे, सुखरूप असतो. जर सुखरूपता अनुभवायची असेल तर माऊलीने शब्द वापरलेला आहे, ते वेळी म्हणतले हे नव्हे अर्जुना, ते बरोबर नाही. वाया अवचटे काय पाहावे, देह तिजुनी वस्तू व्हावे. म्हणजे देहावसाने अकस्मात कोणता मार्ग प्राप्त होईल हे मनुष्याच्या स्वाधीन नाही. म्हणजे स्वाधीन नाही, जे प्रारब्धाधीन आहे त्याचा विचार जीवानं का करावा? आता शास्त्रांना सांगितलं कशाबद्दल माहितीये? की जे योगी पुरुष असतात, जे जराशे भ्रष्ट होतात, योग भ्रष्ट झालेले, ते असे अर्चिदादी मार्ग किंवा चंद्रलोकाच्या मार्गानं मुक्तीपर्यंत जातात. चंद्रलोकातून असतात ते परत येतात. हे सांगायचं म्हणजे मधले मार्ग सांगितलेले आहेत. एक टोकाचा मार्ग सांगितलेला तो आहे आत्ता हा मार्ग जो आहे हा सोपा. कारण जे प्राप्त करण्यासाठी धडपड करावी लागत नाही तो मार्ग सोपा. कारण जे मला प्राप्तच आहे, ते प्राप्त आहे मिळवण्यासाठी मला कोणती साधना करायची आहे? मला साधना काय करायची नाही. मला आसक्ती विरहित व्हायचं आहे, आसक्ती रहित व्हायचं आहे. मला काम क्रोधादी विकारांपासून बाजूला व्हायचं आहे. माझी कामना, माझा अहंकार हे संपवायचं आहे.
आणि भगवंताच्या ठिकाणी फक्त ही ब्रह्मनिष्ठा जी आहे ती ब्रह्मनिष्ठा सांभाळायची आहे आणि त्याच तत्परायण अहर्निशी राहायचं आहे. यामुळं ब्रह्मज्ञान प्राप्त होईल आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणून देहाचा अंत होत नाही. कारण ब्रह्मज्ञान आणि देह ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देह प्रारब्धावर अवलंबून आहे आणि ब्रह्मप्राप्ती जी विशेष करून प्रयत्नाधीन आहे. म्हणून मी प्रयत्नानं हा पुरुषार्थ साधलाच पाहिजे. शेवटचा पुरुषार्थ म्हटलेला आहे तो पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आहे आणि तो मोक्ष पुरुषार्थ शब्द वापरला या ठिकाणी प्रयत्नाचं प्राधान्यत्व सांगितलेलं आहे. प्रयत्न फार महत्वाचे आहे. पुरुषार्थ शब्द वापरला की तिथं प्रयत्न आलेच. पुरुषार्थ म्हणजे सिद्ध करायची गोष्ट आणि त्या ठिकाणी प्रयत्नानं सिद्ध करायची गोष्ट आहे. देहाच्या बाबतीमध्ये आपण कुठलेही प्रयत्न करू शकत नाही. त्या सगळ्या मलमपट्ट्या असतात. विचार केला तर माझा देह टिकावा म्हणून मी काहीतरी गोष्टी आजार झाला तर औषध घेतो, बाकी काय करतो, वेळेवर झोप घेतो, ठराविक वेळी अन्न खातो. हे देह टिकवण्यासाठी नव्हे तर देह टिकवण्याची ही एक नाटकं आहेत. त्या ठिकाणी कोणतीही ही खरी गोष्ट नाही. त्याला मलमपट्टी करणं म्हणतात. ती मलमपट्टी आपण करतो, व्यायाम करतो, चांगलं चुंगलं खातो, आरोग्य चांगलं नीटनेटके ठेवतो, वेळेवर औषधं घेतो. ह्यामुळं देह टिकत नाही तर असलेला देह सुस्थितीत राहावा एवढी इच्छा असते त्या पाठीमागची. मृत्यू न यावा असं कुणालाच माहीत, सगळ्यांना ठाऊक आहे. मी काही खाल्लं आणि कसलेही व्यायाम केले तरी सुद्धा मला मृत्यू येणार. संतांना सुद्धा त्यांच्या देहाला मृत्यू आलाच ना. माझा देह कसा वाचेल ही गोष्ट फार महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की प्रारब्ध हे ब्रह्मज्ञानाशी जोडलेलं नाही. प्रारब्ध हे शरीराशी जोडलेलं आहे. पण शरीराच्या द्वारे आपण जीवनमुक्तीचा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी देह पडायला पाहिजे असं काही नाही. म्हणून माऊली आता पहिल्याच ओळी म्हणतात, वाया अवचटे काय पावे. जीवनमुक्त अवस्थेमध्ये या दोन्ही मार्गाचं म्हणजे शुक्ल मार्ग असू दे आणि कृष्ण मार्ग असो ह्याचं महत्व राहत नाही. कारण देहाल त्यावेळी कोणता मार्ग प्राप्त होईल हे सांगता येत नाही. ते मनुष्याच्या स्वाधीन नाही. मनुष्य या ठिकाणी परतंत्र आहे. जन्माला येताना जसा परतंत्र असतो, कोणत्या घरात जन्माला यावं, कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यावं, कोणत्या देशात जन्माला यावं याचं स्वातंत्र्य जीवाकडं नाही, तसं मृत्यू कोणत्या स्थितीत यावा याचंही स्वातंत्र्य नाही. त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे सगळे ईश्वराधीन म्हणू. आपण थोडक्यात म्हणायचं तर प्रकृतीधीन म्हणूया, या ठिकाणी प्रारब्धाधीन म्हणूया. या पलीकडे आपल्याला काही बोलता येत नाही. त्यामुळे भ्रमरूप होणे किंवा न होणं या दोन मार्गावर अवलंबून नाही. भ्रमरूप होणं म्हणजे जीवनमुक्त होणं हे या दोन मार्गावरती अवलंबून नाही. हे दोन मार्ग आपल्याला जीवनमुक्त करत नाहीत. सरळ सरळ भाषेत सांगितलेलं आहे. त्यांचा प्रवास कसा कसा शेवटचा होतो ते सांगितलेलं आहे. बरं असू दे, जर आपल्याला खरंच शुक्ल मार्गाने जायचं असेल, अर्चिरादी मार्गाने जायचं असेल तर मी ठरवून ते करू शकतो का? तर माऊली म्हणतात नाही. कारण काय म्हणले, दैवगत्या जोला आहे जे देहांती जेले. त्याला दैवगती पाहिजे, त्याला प्रारब्ध पाहिजे, पुण्य पूर्वकर्म पाहिजे. त्या पूर्वकर्म जर असतील तरच तो अर्चिरादी मार्गाला जाईल. मग आणि प्रयत्नांचा अर्थ काय झाला सांगा. म्हणजे माझे प्रयत्न तोकडे पडतात किंवा करू शकत नाही, कारण माझा देह प्रारब्धाधीन आहे. म्हणून प्रारब्धावरच त्याचा मृत्यू अवलंबून आहे. जन्म जसा प्रारब्धावर अवलंबून आहे तसा मृत्यू आणि मृत्यूची गती ही प्रारब्धावर अवलंबून आहे. त्यामुळे संसारात दैव बलवान आहे विचार केला तर, पण परमार्थामध्ये पुरुष प्रयत्नामध्ये जागा आहे. म्हणूनच म्हटलं मोक्ष हा पुरुषार्थ आहे आणि तो प्राप्त करता येतो. प्राप्त केलेल्याची उदाहरणं आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये जाऊन तुकोबुवा, तुकाराम बुवा किंवा ज्ञानेश्वर माऊली किंवा नाथ महाराज किंवा समर्थांनी हे करून दाखवलं ना आपल्यासमोर. आपल्यासमोर असलेले हे सगळे जे म्हणत आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, स्वामी स्वरूपानंद आहेत, ही सगळी जी जर आपण विचारात घेतली सत्पुरुष
तर याने प्रयत्नानं ते प्राप्त करून घेतलेलं आहे. परंतु प्रयत्नानं माझा मृत्यू मी ठरवू शकत नाही, प्रयत्नानं मी माझा जन्म टाळू शकत नाही. तर त्यासाठी विचार काय केला पाहिजे, जन्माला आल्यानंतर मृत्यू सुद्धा माझ्या हातात नाही, म्हणून प्रारब्धाधीन आहे. म्हणून संसारात दैव बलवान असतं आणि परमार्थात जर विचार केला तर परमार्थामध्ये पुरुष प्रयत्नाला जागा आहे. यासाठी मुक्तीचा निश्चित मार्ग आपण पाहिला पाहिजे, निश्चित मार्ग. ज्ञानेश्वर आता विचार जर केला तर कोण कुठल्या काळात मृत्यू पावले ह्याचा कधी विचार आपण केलाय की नाही. मागच्या वेळा थोडंसं चिंतनात आपण घेतलं होतं की जर उत्तरायणच पाहिजे, दिवसाची वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडायला दक्षिणायन नको पाहिजे, नंतर रात्रीची वेळ नको पाहिजे. पण खूप महात्म्यांची जरी उदाहरणं घेतली तर बघा, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी जी आहे ना ती कार्तिक वद्य त्रयोदशी आणि त्यावेळी दक्षिणायन आहे. गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली तो काळ त्यांचा वद्यातला आहे. वद्य म्हणजे कृष्ण पक्षात आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, त्या काळात दक्षिणायन आहे. मग त्या दक्षिणायनात आणि वद्य पक्षामध्ये ते गेले, शुद्ध पक्षामध्ये गेले नाहीत ज्ञानेश्वर माऊली, मग ते मुक्त झाले नाहीत. बघा, म्हणजे मुक्त होण्याचा आणि दक्षिणायनाचा काही संबंध नाही. मुक्त होण्याचा आणि अर्चिरादी मार्गाचा काही संबंध नाही. उलट मुक्ती माझी पुढे पोस्टपोन करणारे ते मार्ग आहेत दोन्ही. लगेच मुक्ती मिळणार नाही असे ते मार्ग आहेत. पण मुक्त होणं हे माझ्या आत्ता हातात नाही ना, प्रयत्नात आहे. त्यामुळे प्रयत्नानं मी आत्ता जीवनमुक्तीचा आनंद घेऊ शकतो. तसाच मुद्दा आहे बघा, सावंतामाळी जे आहेत ते सावंतामाळी सुद्धा वद्य पक्षात गेले. संत नामदेव महाराज वद्य पक्षात गेले. समर्थ रामदास स्वामी वद्य पक्षात गेले. तुकोबा किंवा नाथ महाराज गेले उत्तरायणात गेले फक्त, पण वद्य पक्षातच गेले. म्हणून माऊली म्हणतात आपण घाबरू नये. यासाठी या लोकांनी आपल्या समोर उदाहरण ठेवलं आहे. आपली भीती जावी, आम्ही दाखवतो, दक्षिणायनामध्ये मरून दाखवतो आणि मुक्त होऊन दाखवतो. म्हणजे दक्षिणायनाचा आणि मुक्तीचा काही संबंध नाही. ही उदाहरण आपल्या समोर ठेवण्यासाठी तुकोबा, ज्ञानदेवासारखे, नामदेव महाराजांसारखे, समर्थासारखे सत्पुरुष महात्मे संत मंडळी सुद्धा दक्षिणायनामध्ये वद्य पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपल्या इच्छेने गेलेत. बघा, आणखी दुसरा मुद्दा, इथं मृत्यू येणं आपल्या हातात नसतं. हे जरी आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी आहे. हे नियम कुणासाठी आहे? सामान्य जीवांसाठी आहे. पण ज्ञानेश्वर माऊली गेले, स्वतः त्यांनी समाधी घेतली. तुकोबा सदैव वैकुंठीला गेले, ते स्वतः गेले, ठरवून गेले, कुठल्या दिवशी जायचं ते ठरवून गेले. आता जर असं असतं तर त्यांनी थांबले नसते काय? उत्तरायण चालू आहे का बघूया, दिवसाची वेळ आहे काय बघूया, शुक्ल पक्ष आहे काय बघूया, असं बघितलं असतं का नाही? बघितलं नाही त्यांनी. का? त्यांनी ठरवून निघाले होते. बघता आलं असतं त्यांना पंचांगात आणि त्या दिवशी जाता आलं असतं, पण तसं त्यांनी केलं नाही. कारण मुक्तीचा, जीवनमुक्तीचा आणि या अर्चेरादी किंवा धुंद मार्गाचा काही संबंध नाही. त्यांनी थांबवता आलं असतं. म्हणून तुमच्या भक्तीची ज्योत आहे. संत सांगतात आतली अंतर्ज्योती ज्याला म्हणलेलं आहे ना, ती अग्निज्योती आहे, ती भक्तीची ज्योत. आणि ज्ञानाचा अग्नी तेजस्वी जर असेल तर पक्ष, आयन इत्यादीचं काही कारण भ्यायचं काही कारण नाही. आयन कोणतंही असू दे, दक्षिणायन असू दे नाहीतर उत्तरायण असू दे, पक्ष कुठलाही असू दे, शुक्ल पक्ष असू दे किंवा कृष्ण पक्ष असू दे, दिवस असू दे नाहीतर रात्र असू दे, खरी गोष्ट कोणती? ज्योती कशाला म्हटलेली आहे? ती ज्योत आपल्याकडे असली पाहिजे. भक्तीची ज्योती अशी तेजस्वी, ज्ञानाचा अग्नी तेजस्वी असला पाहिजे. भक्तीची ज्योत सतत पेटत राहिली पाहिजे. नामस्मरणादी सगळी साधनं आपण केली पाहिजे, तरच ही भक्तीची ज्योत पेटली ठेवता येईल. नाहीतर ती विझूनच जाईल. ज्ञानाचा दिवा सतत असला पाहिजे.
ज्ञान दीप लावू जगी असं नामदेव महाराज म्हणतात. या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या मुक्तीसाठी ह्या अर्चनादी मार्गासाठी विचार करायची गरज नाही. तुम्ही कुठल्याही आयनामध्ये जाऊ शकता जर तुम्ही जीवनमुक्त असाल तर. ज्यांना शक्य झाली नाही जीवनमुक्ती त्यांच्यासाठी ह्या दोन मार्गात सावध राहायला सांगतात. पण सावध राहायला सांगतात आणि परत सांगतात ते प्रारब्धावर अवलंबून आहे. मग आणखीन कसली सावधगिरी बाळगायची सांगा. मग आपण कशाला विचार करत बसायचं. अमावास्या आहे की पौर्णिमा आहे, शुभ दिवस आहे काय अशुभ दिवस आहे, पक्ष कोणता आहे किंवा आयन कोणता आहे, ह्याचा विचार माझ्या हातातच नाही. ज्याचा हातात विचार नसतो त्याचा विचार का करावा. माऊलीने तेच वर्णन केलेलं आहे. म्हणून एखादा पातकी सुद्धा उत्तरायणात जातो, शुद्ध पक्षात जातो, म्हणून तो काय मुक्त गेला का. नाही मुक्त होणार. कदाचित नरकात पण जाईल तो, काही सांगता येत नाही. इतकं पातक जर असेल तर तो नरकात सुद्धा जाईल. मग काय झालं. योगायोगानं उत्तरायणात गेला, योगायोगानं शुक्ल पक्ष होता, योगायोगानं त्या दिवशी दिवसाची वेळ होते. आता सगळी ही दिवसाची वेळ जरी असली याचं पातक कुठं जाईल सांगा बघू. पातकी असेल तर तो नरकात किंवा मृत्यू लोकातच डायरेक्ट जाईल ना. कशाला क्रममुक्ती आणि चंद्रलोकात जाईल तिथले भोग भोगायला. म्हणून तुमच्या कार्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. या एखाद्या पक्षावर किंवा एखाद्या आयनावरती किंवा दिवस रात्रीवरती मुक्तीची गोष्ट अवलंबून नाही. तुमचं कर्म काय आहे. त्यामुळे इच्छा तीव्र असेल तर मार्ग सापडतात. म्हणून इच्छा कशी असली पाहिजे. जीवनमुक्तीची इच्छा केली पाहिजे आपण. आणि नुसती इच्छा करून चालत नाही, ती तीव्र मुमुक्षत्व असलं पाहिजे. आणि तीव्र मुमुक्षत्व विवेक आणि वैराग्याच्या द्वारे विचारानं हा मोक्ष प्राप्त करता येतो आणि या संसाराचा बाधित करता येतं. संसार म्हणजे अज्ञान घालवता येतं आपल्याला. मायेतून आपण पलीकडे जाऊ शकतो आणि जीवनमुक्तीचा आनंद जीवनपणी देह असताना घेऊ शकतो. माझ्या सद्गुरूंचंच उदाहरण माझ्या समोर आहे. त्याने गेली कित्येक वर्ष आता ते राहिलेत, आता अजून चालू आहेत. देहाचा सगळा भोग त्यांनी जीवनमुक्तीचा भोगत आहेत आणि जिवंतपणी भोगत आहेत. यांच्यासाठी आता कुठला मार्ग सांगायला पाहिजे. अगोदर जे मुक्त झाले त्यांना पुढच्या मार्गाचं भय का असावं. की ते त्या दिवशी चंद्रायन किंवा दक्षिणायन आहे की नाही, किंवा शुक्ल पक्ष का कृष्ण पक्ष आहे याचा विचार करणे. अगोदर मुक्त झालेली ती मंडळी आहे. त्यामुळं उत्तरायण आहे, शुक्ल पक्ष आहे म्हणून आपणही गाफील राहू नये. ते मुख्य महत्त्व आहे. समर्थ म्हणतात अखंड सावधानता, दक्षता आणि आपल्याकडे विवेक असला पाहिजे. सतत काय असलं पाहिजे. साक्षेपी सावधान, सावध, साक्षेपी, दक्ष, तया तात्काळची मोक्ष. आपण सतत आपल्यावरती ह्या विकारांचा हल्ला होऊ नये म्हणून आपण सावध असलो पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची. त्यासाठीच विवेक असायला पाहिजे. हे जे दोषयुक्त असलेल्या संसारातल्या सगळ्या गोष्टींचा लाथाडाची तयारी असली पाहिजे. म्हणजे प्रखर वैराग्य आपल्याकडे असलं पाहिजे. आणि मला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ब्रह्मत्वाशी, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे अशी तीव्र तळमळ लागलेली पाहिजे. त्याला मुमुक्षा म्हणतात. ही तीव्र मुमुक्षा ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे ही उपरती प्राप्त झालेली आहे, ज्यांना समाधान प्राप्त झालेलं आहे, असं जे सगळी साधनं 4 साधनांनी युक्त असलेला तो खरा जीवनमुक्तीचा अधिकारी असतो. म्हणून एका शब्दाने विचार केला त्यांनी सांगितलंय साक्षेपी, सावध आणि दक्ष. 3 शब्द एकसारखे वाटतात बरं काय, वास्तविक नाहीत ते. ती वेगवेगळे शब्द आहेत. अखंड सावधानता, दक्षता आणि साक्षेपी म्हणजे विवेक आपल्याकडे असला पाहिजे. त्यांनी स्वतः समर्थाने आपल्या आयुष्यात तो विवेक दाखवला, ती सावधानता दाखवली. म्हणून म्हणतात एका शब्दाने सावध होणारा एकच जो बोहल्यावरून पळून गेला तो म्हणजे कोण. समर्थ रामदास स्वामी. खरी सावधानता कुणाला कळली सांगा. की त्याला जो बोहल्यावरून म्हणजे आता शुभमंगल सावधान 2 शब्द एकमेकाच्या विरोधात आहेत. वास्तविक विचार केला तर शुभमंगल आहे, एकीकडे शुभमंगल म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात सावधान. आता शुभमंगल काय, शुभमंगल होणार आहे, कुठलं शुभमंगल झालं आणि कसली सावधानता नंतर ठेवायची. सावधानता ठेवायची असेल तरी बोहल्यावरच ठेवायला पाहिजे.
लग्न झाल्यावर अक्षता पडल्यावर सावधानता नष्ट होऊन जाते. सावधान नव्हे, नको तो भ्रम तयार होत असतो. त्यामुळं शुभमंगल जे म्हणतात त्यांनी दुसरीकडे सावधानता म्हणतात. जर शुभमंगल असेल तर सावधानता कशाला पाहिजे? खरंच माझं शुभ आणि मंगल होणार असेल, मला सावध राहायला कशाला पाहिजे सांगा बघू? माझ्या आयुष्यात चांगल्याच घटना घडणार आहेत लग्न केल्यामुळं, तर मला सावधान कशाला राहायला पाहिजे? म्हणून त्या शास्त्रकाराने सुद्धा शुभ मंगल सावधान असा शब्द, दोन वेगवेगळे शब्द वापरलेला. त्यामुळं शुभमंगल असेल तर सावधान कशाला, आणि सावधान असेल तर शुभमंगल कसलं? विचार केला, सावधान असेल ना तर सावध राहिला तरच त्याचं शुभमंगल होतं. म्हणून सावधानता हवी. सावधानता असेल तरच शुभमंगल होतं. काय सुंदर विचार आहे, लक्षात ठेवण्यासारख्या. म्हणून समर्थांच्या चरित्रामध्ये आपण पाहायला लागलो की ज्यानं काहींनी केलंच नाही, बोहल्यावर चढलेच नाही, काहींनी बोहल्यावर चढून संसार बाधित केला, पण असा एकच आहे की बोहल्यावर चढलाच नाही आणि संसाराला बाधित करून ज्ञानप्राप्ती केली, असे समर्थ आहे. प्रत्येक संतांची एक वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला यांच्या बाबतीत ही सावधानता बघायला मिळते. म्हणून इथं म्हणलेलं आहे, अर्चिरादी मार्गामध्ये जी सावधानता लागते की चुकून मी चंद्रलोकात जाईन, चुकून माझी क्रममुक्ती मिळेल, ही जे सगळं प्रारब्धाधीन आहे. म्हणून पुढील दृष्टांत काही दिलेले आहेत माऊलींनी, आणि तीच त्या ओवीचं किंवा ह्या गोष्टीचं, ह्या मार्ग जे दोन सांगितलेले आहेत, हे वाया अवचटे काय पावे, म्हणजे देहावसानी अकस्मात कोणता मार्ग प्राप्त होईल हे मनुष्याच्या स्वाधीन नाही म्हणून सांगितलं. ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह तेजुनी वस्तू व्हावे मार्गेची की, अर्थात देह राहून ब्रह्म होता येत नाही. या मार्गामध्ये देह टाकावाच लागतो. देह ठेवून ब्रह्मप्राप्ती होत नाही. आणि हित जीवनमुक्तीचा अर्थ आपण जो बघायला लागलो, तो देह असून जीवनमुक्तीचा आपल्याला लाभ होणार आहे. देह असून मुक्त असणे याला जीवनमुक्ती म्हणतात. मेल्यानंतरच्या मुक्तीला अर्थच राहत नाही. पुढे त्याला काय विधेय मुक्ती वगैरे शब्द वापरलेले आहेत, पण सगळी उधारीची भाषा आहे. खरी भाषा कोणती आहे? याच जन्मात, आत्ताच या ठिकाणी आपण भगवंताला जाणून घेतलं पाहिजे. त्याला वेळ लावू नये किंवा कोणती तरी शुभ तिथी बघत बसू नये. आणि पुन्हा मग मरणाच्या वेळी उत्तरायण आहे की दक्षिणायन आहे बघायचीच गरज पडत नाही. दिवस आहे की रात्र आहे काही संबंध नाही, कारण तो काय त्यामुळे मुक्त नाही, अगोदरच मुक्त झालेला असतो म्हणून. आणि त्यामुळे त्या दोन्ही मार्गाचा संबंध येत नाही. त्यासाठी उदाहरणं दाखल आपण ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज, समर्थ, सावंता माळी या सगळ्यांची उदाहरणं घेतली त्यासाठी आपण. कारण त्यांनी ठरवलं असतं, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणले असते, उत्तरायण लागू दे आणि मग मी संजीवन समाधी घेतो. तसं ते म्हटले नाही. किंवा शुक्ल पक्षी उदे ते वद्यात गेले. वद्यात जर जातात तर त्यांना शुद्धापर्यंत आणि 7-8 दिवस वाट बघता आली नसते का? नाही. कारण जे मागिली या जन्मा मुक्त झालो, असा हरिपाठामध्ये त्यांची सोय आहे. मागिली या जन्मा मुक्त झालो. मागिली या जन्माचा अर्थ असा आहे की देह पडण्यापूर्वीच मी मुक्त झालेलो आहे. मग एकदा मुक्त झालो तर देह कसा पडला? कोल्ह्या कुत्र्याने खाला, कावड्याने पशुपक्ष्याने खाला, काय अर्थ काय राहिला ना सांगा त्याचा? काहीच अर्थ राहत नाही मग नंतर त्याला. कारण कसं आहे असू दे, देह कुठेही पडू दे, काय उपयोग आहे, काय होणार आहे? त्यामुळं काही बिघडत नाही. पुढे काही दृष्टांत देतात आणि दृष्टांत देऊन अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे माऊलींनी. वेदांत शास्त्राचे दृष्टांत दिलेले आहेत, फार सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. हे पाठोपाठचे पुढील 2 दृष्टांताद्वारे ज्ञानप्राप्तीनंतर भीती काहीच राहत नाही हे सांगण्यासाठी दृष्टांत दिलेले आहे. एकदा जर ज्ञानप्राप्ती झाली तर सगळा भय, शोक, अज्ञान, मोह सगळे निघून जातात. ज्ञानाच्या प्राप्तीमुळे काय जातं? भय जातं, अज्ञान निघून जातं, आसक्ती निघून जाते, शोक निघून जातो, संसाराचा मोह निघून जातो. मग राहतोय काय सांगा बघू? राहतोय तो राहिलेला प्राणशक्ती शिल्लक आहे, प्रारब्ध शिल्लक आहे, म्हणून फक्त देह शिल्लक राहतो. देह असणं
याचा असल्याचा कोणताच अडथळा जीवनमुक्ताला जाणवत नाही. तो म्हणतो आहे ध्येयाचे भोग आहेत, ते भोग आता संपवत मी राहिलो, म्हणजे वेळ करत राहिलेला आहे. ते कसं, आता दिवस चारी खेळी मेळी तुकोबा म्हणतात. तुका म्हणे मुक्ती परेनली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, उरलेले दिवस जे असतात ते देह संपेपर्यंत लोक कल्याणासाठी त्यांनी देह वापरलेले आहेत. जीवनमुक्ती शब्दाचा अर्थ आहे जीव रूपानं मरून जाणं आणि देह रूपानं शिल्लक राहणं. आणि मृत्यूचा अर्थ असा आहे जीव रूपानं शिल्लक राहणं आणि देहानं मरून जाणं. त्याला मृत्यू म्हणायचा. प्रयाण म्हणतात त्याला, तो हे प्रयाण आहे. म्हणून इथं म्हणताना दोन उदाहरण दृष्टांत दिलेले आहेत. ते दृष्टांत आपण जरा बघूया. 248 नंबरच्या ओळीमध्ये तो दृष्टांत पहिला दिला आहे. तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व वावो, दोरीची कडुनी. प्रसिद्ध असलेला वेदांताचा दृष्टांत दोरी आणि सर्पाचा दिलेला आहे. काय म्हणतात बघा, आता देह असू दे तर जाऊ दे, कारण आम्ही मुळातच ब्रह्मरूप आहोत. आम्ही तो केवळ वस्तूची आहो. आम्ही मुळातच ब्रह्मरूप आहे, आम्हाला ब्रह्मरूप करावं लागत नाही. आम्ही मुळातच जीव ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मेव नापरा. म्हणजे जसं काय आहे, त्याचा कशाचा दोष जाये आणि मग ती काय होय, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, माऊली म्हणतात. ओवी मला आठवण झालेली आहे, तुम्हाला सुद्धा आठवेल सहज असं ऐकता ऐकता, कारण आपण अनेक वेळा ती ओवी वापरलेली आहे की त्या सोन्यातलं ज्यावेळी किडाळाचा दोष आहे, किडाळाचा दोषच आहे. आणि जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. जीवाला मूळचंच ब्रह्मत्व आहे, फक्त संकल्पाचा लोप व्हावा लागतो. आणि ज्यांनी संकल्प संपवून टाकले त्यांना देह आहे आत्मा नाही याची अडचणच परत नाही. कारण ते म्हणतात आम्ही तो केवळ वस्तूची आहो. कारण काय सांगितलं असवा, कारण त्यांचा जिवंतपणे निश्चय झाला आहे, त्याला कोणत्या मार्गाने कुठेही जाण्याची गरज नाही. न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईची बैसुनी करा एक चित्त. तिथंच आहे जिथं तिथंच आपल्याला मोक्षाचा अनुभव येतो. कारण म्हणतात बघा उदाहरण देऊन, दोरीकडून जर विचार केला तर दोरीवर भासलेला सर्प मिथ्या आहे. दोरीच्या बाजून जर विचार केला तर त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष काय करतात, ब्रह्मवस्तूकडून देहाला मिथ्या समजतात. दोरी ही ब्रह्मवस्तू आहे आणि साप हा त्यावरचा विवर्ता अध्यास आहे. त्या अध्यासाला सत्यत्व कधीच ते देत नाही. त्यामुळं दोरीकडून सापाकडे पाहतात. दोरीकडून ज्यानं सापाला पाहिला त्याला साप खरा कसा वाटेल सांगा, वाटणारच नाही. सापाकडून आपण जर दोरीकडे पाहायला लागलो तर काही काळ आपला भ्रम होण्याची शक्यता आहे. मात्र पण इथं म्हणतात ज्ञानी पुरुष ब्रह्मवस्तूकडून देहाला मिथ्या समजतात. त्यामुळे देहात असून सुद्धा परमार्थता विचार जर केला तर ते विधेय अवस्थेमध्येच असतात. दिसायला दिसतो देह, असतात मात्र विदेही स्थितीमध्ये. विदेही म्हणजे देह असून नसल्यासारखं जगत असतात. देहाची संपूर्ण आसक्ती संपलेली असते. म्हणून त्यांनी विचार केला देह असू दे किंवा जाऊ दे, मी केवळ ब्रह्मरूपच आहे अशी योग्यांची अनुभूती असते. दोरीवरचा साप मिथ्याच असतो आणि सापाचं अधिष्ठान दोरी आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. भगवंत सर्व सृष्टीचं अधिष्ठान आहे. त्यामुळे सृष्टीतल्या घडामोडीला तो किंमतच देत नाही. कारण घडामोडी ज्यामुळे घडतात त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. ते भगवंत आहेत. आणि असा ज्याचा निश्चय झालेला असतो त्याला या दोन्ही मार्गांची का भीती वाटावी सांगा. अर्चिरादी मार्ग आहे की कृष्ण धूम्र मार्ग आहे, त्याचा काय विचार त्याने करावा. कारण ज्ञानी पुरुष हा ब्रह्मवस्तूकडून देहाला पाहतो आणि देह हा विवर्त आहे. खरा विचार केला तर तो विवर्तच आहे ना.
अध्यासच झालेला आहे तो, आणि अध्यास समजतो म्हणून तो देहात असून सुद्धा विधेय असतो. नामदेव महाराज म्हणतात काय, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. पांडुरंगी म्हणजे आत्मतत्वावर आमचं अनुसंधान आहे. आमच्या देहाचं काय व्हायला लागलंय, तो कसा आजारी पडला, त्याला कोण कसं वागवतोय, त्याचे मान अपमान आणि त्याच्या पदव्या काय आहेत, त्या देहाचं नाव काय आहे, हे त्यांना ठाऊक नसतं. म्हणून म्हणतात ते देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. कारण जीव जिवंत असतानाच याचा ते आनंद घेतात. देह कल्पितच आहे, सापाप्रमाणे आहे, कारण कल्पनाच आहे देह सुद्धा. म्हणून माऊलींची फार सुंदर ओवी 18व्या अध्यायामध्ये, रज्जू झाली या गोचर आभासता तो व्याळाकार. समजा रज्जू जी आहे ती दिसायला लागली तर ती आभास कशाचा होतो, व्याळाकार म्हणजे सर्पाकार. रज्जू जैसा निर्धार होय जेवी, आणि जेव्हा त्याचा आभास केव्हा जातो, रज्जूच आहे असा निर्धार होतो होय जेवी. रज्जू झाली या गोचार आभासला तो व्याळाकार, रज्जूच ऐसा निर्धार होय जेवी. जसं रज्जूच आहे, दोरीच आहे असा ज्याचा निश्चय झालाय, अधिष्ठान ब्रह्मच आहे याची त्याला ओळख झालेली आहे, तो अधिष्ठानाकडून उपाधीकडे पाहतो. अधिष्ठानाकडून उपाधीकडे पाहिलं की उपाधी मिथ्याच ठरते. देह उपाधी आहे आणि त्याचा अधिष्ठान भगवंत आहे, परमात्मा आहे, आत्मा आहे. जर जीवात्मा जर उपाधी असेल, किंवा आपण म्हणू त्याला अंतकरणाची उपाधी घेऊन जीवात्मा टिकतो, पण ज्याचा अंतकरणच लीन झालं असा जीवनमुक्त पुरुषाची उपाधी संपून जाते. त्यामुळे तो उपाधीकडे पाहतच नाही. पाहिलं तर कुणीकडून पाहतो, अधिष्ठानाकडून उपाधीकडे पाहतो. माझ्या जीवाला तारण नेणारा कोण असेल तर भगवंत आहे, आणि त्या भगवंताचं अधिष्ठान असलेला हा देह आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो. तो कानाकडे पाहत नाही, तर कानाचा कान काय ते पाहतो, मनाचे मन पाहतो, डोळ्याचा डोळा पाहतो. डोळा हा त्याची उपाधी, खरा डोळा आत आहे. खऱ्या डोळ्यालाच अधिष्ठान म्हणतात. खऱ्या डोळ्याच्या अधिष्ठानावर बाहेर असलेले उपाधियुक्त डोळे काम करत असतात. आणि हे सांगण्यासाठी अतिशय सुंदर असा दृष्टांत माऊलींनी ह्या एका ओळीमध्ये दिलेला आहे. 248 249 नंबरमध्ये त्याच्या पुढचा चढा दृष्टांत आता माऊली देत आहेत. आपण तो पुढच्या चिंतनामध्ये पाहू. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.